नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहे अंड्याची भुर्जी, ते पण गावरान अंड्याची भुर्जी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईत छान तेल टाकायचं आहे। तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा बरं। तर बघा, मी इथं थोडंसं खायचं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं सरसोचं तेल टाकलेलं आहे, कारण की मी प्रत्येक भाजीत सरसोचं तेल टाकत असते, त्यामुळे मी हमेशा भाजीमध्ये सरसोचं तेल टाकते। तर बघा मंडळी, इथे मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तडतडू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला 2 मोठ्या आकाराचे टमाटर घेतलेले आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे, थोडेसे लसूण घेतला आणि थोडासा कढीपत्ता। तर बघू शकता इथे मी लसूण ॲड केलेला आहे मंडळी, आणि त्यानंतर मी इथे कांदा सुद्धा टाकून घेणार। तर बघू शकता आता आपण कांदा सुद्धा टाकलेला आहे। मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की छोटंसं लाईक आणि सबस्क्राईब करून द्या बरं चॅनलला, कारण की मला खूप इंटरेस्ट आहे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यात आणि मला नेक्स्ट व्हिडिओ बनवताना खूप आनंद होतो। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं किंवा लाईक केलं तर नक्की करा। तर बघा मंडळी, कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचं आहे। तर टमाटर आता लवकर शिजलं पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ टमाटरवर, जेणे की टमाटर पटकन असं गलणार आणि शिजून सुद्धा जाणार। तर बघू शकता मंडळी, आपल्या चवीनुसार आपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही, कारण की आपण अंड्याची चटणी बनवत आहोत, त्यामुळे अंड्याच्या चटणीत पटकनच म्हणजे थोडंसं जरी मीठ टाकलं तर जास्त होऊन जातं, त्यामुळे आपल्याला चवीनुसारच थोडंसं टाकायचं आहे। तर बघा मंडळी, इथे मी मसाले ॲड करत आहे। आता 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडासा आता मी गरम मसाला टाकणार आहे। यात मी दुसरं काहीही ॲड करणार नाही आहे। तर बघू शकता मंडळी, आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मी इथे 4 अंडी फोडून घेतलेली आहे आणि ते मी आता यामध्ये डायरेक्ट टाकणार। तर तुम्ही कशा प्रकारे अंड्याची चटणी बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आमच्याकडे तर आम्ही अशाच प्रकारे बनवत असतो। तर बघा मंडळी, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला जे अंडे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर मी आधीच फोडून ठेवलेले आहे आणि आता मी पटकन यात टाकून देते। तर तुम्ही बघू शकता मंडळी, टाकल्यानंतर आपल्याला पटकन असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर चटणीला छान असं 5 ते 6 मिनिट होऊ द्यायचं आहे, कारण की त्यात पूर्ण जे कच्चेपणा राहतो तो पूर्ण निघेपर्यंत आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे। तर बघू शकता मंडळी तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं झाल्यानंतरच आपल्याला यावर कोथिंबीर टाकायची आहे, कारण की कोथिंबीरनी सुद्धा खूप छान अंड्याची चटणी लागते। तर बघू शकता मंडळी, आता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। आता सुद्धा अंड्याची चटणी झालेली नाही आहे, आपल्याला अजून 3 ते 4 मिनिट शिजू द्यायची आहे। तर चला मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की काय करायचं आहे ना, पटकन सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे। तर बघा मंडळी, आपली रेसिपी मस्त बनून आता तयार झालेली आहे। बघा, अंड्याची चटणी मस्त मोकळी मोकळी झालेली आहे। तर चला, तुम्ही सुद्धा या जेवायला। आणि आज संडे होता, तर संडे स्पेशल अंड्याची चटणी बनवलेली होती। तर बघू शकता मंडळी, आपली अंड्याची चटणी छान झालेली आहे। आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे। तर बघा, मी सोबतच पोळी बनवलेली आहे। आता पोळीवर छान अशी मी अंड्याची चटणी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर सोबतच थोडीशी काकडी आणि 1-2 हिरवे मिरचे सुद्धा ठेवून घेणार आहे। तर बघा, तुम्ही कशा प्रकारे अंड्याची चटणी बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर पूर्णपणे छान अशी शिजू द्या अंड्याची चटणी आणि त्यानंतर अशी एका प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा। तर बघा मंडळी, आता मी थोडासा इथे सुद्धा सांबार टाकत आहे, म्हणजे कोथिंबीर टाकत आहे। आणि आता बघा, 2 हिरव्या मिरच्या ठेवल्या आणि थोडंसं काकडीचे काप ठेवलेले आहे। तर बघू शकता मंडळी, आपली जी अंड्याची चटणी आहे ते बनवून रेडी आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्ही माझ्या रेसिपी पाहत राहा, एन्जॉय करत राहा आणि मेन म्हणजे बनवतसुद्धा राहा। जेव्हा तुम्ही बनवणार तेव्हाच तुम्हाला समजणार आणि चवसुद्धा समजणार की मी कशा प्रकारे व्हिडिओ शेअर करते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय मंडळी।